हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं अलिबाग निकेश यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता वाजले सकाळचे 5:30 आणि एवढ्या लवकर उठण्याचं कारण म्हणजे आज आपण चाललो आहे नाणीजधामला. आणि पहिला आपला स्टॉप असेल गणपतीपुळे, त्यानंतर आपण डायरेक्ट जाऊ नाणीजधाम. तर गाईज आता निघालो आहे. मला बसमध्ये बस दाखवतो. आपला दादा, सगळी मंडळी. A few moments later. तर मित्रांनो, आता निघालोय आम्ही रत्नागिरीला जायला. पहिले गणपतीपुळे जाणार आहोत. नमस्कार गाईज. हविदा नमस्कार. ताई, भाऊजी भाऊजीने कॉल असल्यात. मम्मी आहे आणि झोपलेल्या माणसांना पण दाखवतात. बरे. हा नको. काय बोलतोस? काय नाही, सगळं व्यवस्थित. कसं काय गाईज? बरोबर आलेले आहे तरी. काय बोलतोय? पहिल्यांदा हिशोब बरोबर आला. बोल. एवढ्या वर्षात पहिल्यांदा हिशोब बरोबर. तर गाईज आता नाश्ता करायला थांबलोय. सकाळी कोलाडला पोचलोय. बघू शकता हॉटेल. आणि आपला वारसा काय बोलतोय? आणि आपला या ट्रिपचा मॅनेजर इथे दादा भिवे. धन्यवाद. कुठली ट्रिप प्लॅन करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा. चांगली गोष्ट आहे. आध्यात्मिक प्रमुख अविनाश ही माझी आजी नागपूरहून आलेली आहे. तिथे ओळख झाली होती आमच्या दोघांची. दिंडीमध्ये सहभागी होणार आहे. आता इथं आपली सर्व मंडळी बसले. चला नाणीजला. मॅनेजमेंट चालले, कोणाला काय पाहिजे. नाश्ता करत थांबलोय आता. आणि आता ज्येष्ठ आमचं मॅनेजर हितेश भिवे त्यांच्यामुळे आता नाश्ता आणि ते आम्हाला खर्च करणार आहेत त्यांच्याकडून. आता कसा आहे नाश्ता? सध्या पाणी प्यायला सांगितलं. सध्या पाण्याचा खर्च केला त्यांनी. काही आता नाश्ता आलाय आपला वडापाव. काही बघू शकता किती झाले. काही नाही, तर सगळ्यांना देते. चटणी चला आता खाऊन घेतो आणि तुम्हाला भेटतो. वडापाव तिखट. चहा एक नंबर. चाय आलेला आहे, कॉफी पण येणार आहे थोड्या वेळाने. कोणाला चाय पाहिजे असेल तर स्वतःहून घ्यायला पुढे यायचं. धन्यवाद. हे चहा दे तिकडे. कोणाची आहे ती? आमची गाडी घेऊ. आता वडापाव खाल्ले ते आपल्या संघातून आणि दुसरे वडापाव खाणार त्याचे पैसे आपल्या खिशातून. ओके. आणि ज्याला कॉफी पाहिजे ते पण पैसे संघातून. आणि ज्याला थंडा पाहिजे ते खिशातून. ओके, डन. A few moments later. आता नाश्ता करून झालाय आमचा. कुणाल भाई, कसा होता नाश्ता? एक नंबर. हविदा, कसा लागला? एक नंबर कॉफी. काय बोलता आजी, काय बोलता? अजून कुठं आता आता कोलाडला आलो आपण. कोल्हाडला. खरंच आम्ही स्वामींना भेटायला चाललोय. ओढ लागली आम्हाला गुरुमाऊलीच्या चरणाची. पण मला आनंद वाटते. किती वय स्वामींना यांना असेल, आजींना किती वय यायची तुम्हाला? म्हणालंय नाही रे, माझं दात पडलं निघून तुम्हाला. काय बोलता? मोबाईल नाही लागत चार्जिंगला गाडी. का काय माहिती, पैसे कसले दिले आपण? विचारते ना. मित्रांनो, आता पोचलो आम्ही गणपतीपुळ्याला. ह्यावेळी कुठल्या तरी नवीन रोडने चाललोय. कधी गेलो नाही इथना. ह्यावेळी आपण नवीन रूट ट्राय करू. बघू कसा काय आहे तो, माहित नाही. चला मित्रांनो, समुद्र बघू शकता. आणि आपण फर्स्ट टाइमच या बॅक गेटने आलोय.
होऊ शकता काय काय परत समुद्र खवळलाय ते अथांग अशा लाटा आणि या लाटा आल्यात डॉनचा चष्मा चेक करा गाईज. हा बघा इथं मंदिर आहे. आता मंदिरात गेल्यावर दाखवतो तुम्हाला. समुद्र हा बीच बघा बीच. समुद्र बघा गाईज समुद्र. हा. समुद्रात खवळलाय आणि हा इकडं गणपतीपुळेचं आपलं गणपती मंदिर. तर जाऊ आपण तिथं. गणपतीपुळे तर मित्रांनो हा बघा बघू शकता हा आपला गणपतीपुळेचं मंदिर. आपण आलोय बॅक गेटने आलोय यावेळी. दरवेळी आपण फ्रंट गेटने जातो पण ह्यावेळी काहीतरी डिफरंट राहिलंय. आपण गाडी आपली वर सोडत नव्हते तर आपण आलोय बॅक गेटने. तर आता बघू इथनं कुठनं चढायचं काय ते आपल्याला अजून माहीत नाही. तर बघूया आपण आता जाऊया मंदिरात. आता पोचलोय आपण गणपतीपुळ्याच्या मंदिरामध्ये. तर मित्रांनो हा बघा इथं गणपतीपुळेचा मंदिर आहे. तर याच्या कानामध्ये आपण जे काय बोलतो ना ती आपली इच्छा पूर्ण होते. तर चला आपण आपली इच्छा बोलूया. पुढं आपलं मंदिर आहे. त्याच्या पुढं कॅमेरा चालू ठेवून देतील नाही देतील ते सांगू नाही शकत. या पुन्हा एकदा आपण आलोय गणपतीपुळेला. तर गणपतीपुळेची मी आधी पण तुम्हाला रिव्ह्यू दिला होता आणि आता पण मी तुम्हाला रिव्ह्यू देतोय. इथं आलो म्हणजे ना एकदम असं म्हणजे आध्यात्मिक होऊन जातो माणूस. इथं आलो ना की एकदम अशी शांतता असते. तुम्ही पूर्ण वातावरण चेक करू शकता. चेक करा वातावरण. आता आपण कुणालला विचारू त्याला कसं वाटतं इथली वास्तू वगैरे. तर कुणाल तुला कसं वाटतं इथं कसं आहे वातावरण? इकडे येऊन एकदम माझं मन असं प्रसन्न झाला. असं वाटते की जणू काय मी स्वर्गातच आलोय. तुम्ही पण एकदा व्हिजिट द्या बघा कसं वाटतं. एकदम म्हणजे असं स्वर्गात आल्यासारखं वाटतं ना. तर एकदा नक्कीच तुम्ही व्हिजिट द्या गणपतीपुळेला.
लग्न झाल्यावर पहिल्यांदा आलात ना दोघ जण? 100%. मग कसं वाटतंय आज मस्त वाटते, गणपतीपुळेची वास्तू कशी आहे? एक नंबर आहे. पुरातन काळाची आहे ती वास्तू, एकदम छान आहे आणि इथे येऊन एकदम प्रसन्न वाटतंय. मग आता पुढच्या वर्षी काय? पुढच्या वर्षी काय म्हणजे येणार. तुला कसं वाटलं आज गणपतीपुळेला आलास? एक मला समाधान वाटलं, कारण आपला करता करविता पहिला नमन आपण गणपतीलाच करतोय. तर गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही आता आपल्या जगद्गुरू माऊलीच्या दर्शनासाठी चाललोय. ओढ लागली माऊलीच्या चरणाची, कधी माऊली भेटतात. श्री गुरुदेव. तर चला आता गणपतीपुळे गणपती बाप्पांचं दर्शन झालंय. आता जेवण वगैरे करू आणि थेट स्वर्गनगरी नाणीज धामला. तर चला आता जेवण वगैरे करतो आणि नाणीज नगरीला भेटू तुम्हाला. त्याच्या आधी आपण राहण्याची सोय वगैरे कशी आहे ते बघून घेऊ आणि मग तुम्हाला भेटतो मी नाणीज नगरीत.